नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बघा आधी. Cruise ship. Witnesses say the girl fell over a railing when her dad was taking her picture and that he jumped in after her. The Disney Dream cruise was returning to Florida from the Bahamas when a man overboard alert was broadcast on the ship. Witnesses said the pair were treading water for 10 minutes before being picked up by a rescue boat. Disney confirmed 2 passengers have been swiftly rescued by its crew. आता मी आहे ओपन डेक मध्ये, डेक 4 वरती आहे मित्रांनो. तर आता ती मुलगी जी पाण्यामध्ये पडली होती, ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो, तर ह्या लेवलपासून ती पाण्यामध्ये पडली असेल. तर मुलगी पाण्यात पडल्यानंतर मग तिच्या वडिलांनी पण कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी पण पाण्यामध्ये उडी टाकली. पण मित्रांनो, या ठिकाणी भीती ही अशी असते की पाण्यामध्ये जर समजा कोणी पडला तर आपल्याला शिकवलं जातं की मॅन ओव्हरबोर्ड म्हणून असा आवाज दिला जातो, शाऊट केलं पाहिजे आणि तुम्हाला लाईफ बॉय पण फेकला जातो वाचवण्यासाठी. पण तिथं भीती अशी असते की मित्रांनो, पाण्यामध्ये पडल्यानंतर याचे चान्सेस असतात की तुम्ही प्रॉपेलरमध्ये जाऊ शकता, शिपच्या इंजिनच्या फॅनमध्ये. तर तिथे गेल्यानंतर एकदम खतरनाक असा विषय होतो. पण त्या मुलीच्या वडिलांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकून मुलीला बचावण्यासाठी 15 मिनिटं त्यांनी पाण्यामध्ये काढले. आणि हे सिद्ध झालं याच्याने की एखाद्या मुलीचा बाप एका मुलीवरती किती प्रेम करतो हे ह्या व्हिडिओमधून सिद्ध झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ टिल नाऊ. सी यू.